पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। निजल्याने गाता उभा नारायण, निजल्याने गाता उभा नारायण, बैसल्या कीर्तन करिता डोले। उभा राहुनिया मुखी नाम वदे, नाचे हा गोविंद नाना छंदे। मार्गी चालता मुखी नामवानी, उभा चक्रपाणी मागे पुढे। उभा राहुनिया मुखी नाम वदे, नाचे हा गोविंद नाना छंदे। तुका म्हणे यासी कीर्तनाची गोडी, तुका म्हणे यासी कीर्तनाची गोडी, प्रेमे घाली ओडी नामासाठी। उभा राहुनिया मुखी नाम वदे, नाचे हा गोविंद नाना छंदे। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि नामपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबराय म्हणतात, निजल्याने गाता उभा नारायण, निजल्याने गाता उभा नारायण, बैसल्या कीर्तन करिता डोले। तुकोबरायांनी या अभंगातून देवाची जागा दाखवली की देव प्रामुख्याने कुठे नांदतो, देवाचा प्रामुख्याने वास कुठे असतो। तसं तर देव सगळ्या विश्वातच नांदतो। हे समस्त ही श्री वासुदेव, ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, म्हणून भक्ता माझी राहो आणि ज्ञानी ही तोच। हे समस्त ही श्री वासुदेव, हे पूर्ण जगत भगवंतानंच खच्चून भरले। जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप। जगात एक देवच नटलाय, धरिली सोंगे येणे अवघी पांडुरंगे। जगातली प्रत्येक वस्तू म्हणजे पांडुरंगानं धरलेलं सोंग आहे। पूर्ण जग भगवंतानंच व्यापलंय, परंतु तरीसुद्धा पूर्ण ताकदीनिशी आणि विशेषत्वानं देव कुठे उभा असतो। सर्वत्र देवच भरलाय विश्वात, पण तरीसुद्धा देव प्रामुख्यानं जास्त करून कुठे नांदतो आणि देव कुठे नांदतो, देव कुठे उभा आहे, ती जागा आज तुकोबरा या अभंगातून दाखवत आहेत की देव नेमका नांदतो कुठं। अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबरा म्हणतात, निजल्याने गाता उभा नारायण, बैसून कीर्तन करिता डोले। तुम्ही अंतरुणावर निजलायत, मग दिवस असो रात्र असो, तुम्ही अंतरुणावर निजलायत। गृहीत धरा रात्र आहे, जेवण झाल्याने तुम्ही झोपायला गेलेत, अंतरुणावर पडलायत, निजलायत आणि पडल्या पडल्या रामकृष्ण हरी म्हणतायत। तुकोबराय म्हणतायत, हा देव हा नारायण तुमच्या बाजूला उभा असतो। निजल्याने गाता उभा नारायण, तुम्ही अंतरुणावर निजलायत, पडलायत, पडल्या पडल्या रामकृष्ण हरी म्हणतायत, तर हा नारायण हा देव तुमच्या बाजूला उभा असतो। निजल्याने गाता उभा नारायण। आता तुम्ही उठून बसलेत आणि रामकृष्ण हरी म्हणतायत, हाच नारायण तुमच्या बाजूला डोलत असतो।
डोलत असतो. निजल्याने गाता उभा नारायण, बैसून कीर्तन करिता डोले. तात्पर्य तुम्ही निजलेले असो, बसलेले असो, कोणत्या अवस्थेत ज्यावेळेस तुम्ही रामकृष्ण नामाचा जाप करतायत त्यावेळेस देव तुमच्या बाजूला उभा असतो. याचा अर्थ देव आपल्या नामापाशी उभा असतो हे सिद्ध होतं. देव आपल्या नामापाशी उभा असतो हे सिद्ध होतं. माझे भक्त गाती जिथे नारदा, मी उभा तिथे. माझे भक्त जिथे माझे हरिनाम गातात, जय राम कृष्ण हरी भजन म्हणतायत, तिथे मी आवर्जून उभा असतो. माझे भक्त गाती जिथे नारदा, मी उभा तिथे. तात्पर्य देव आपल्या नामापाशी उभा असतो. देव प्रामुख्याने दोन गोष्टीपाशी उभा असतो, एक नीती आणि दुसरी भक्ती. तुम्ही नीती हा शब्द फोडा. न अधिक इति बरोबर नीती. न म्हणजे नाही आणि इति म्हणजे शेवट. अर्थात ज्याला कधीच शेवट नाही ती नीती असते, आणि ज्याला कधीच शेवट नाही असे एकच वस्तू आहे विश्वात, आणि ती आहे परमात्मा. आणि म्हणून परमात्मा ही नीती आहे, नीती हाच परमात्मा आहे. परमात्मा हीच नीती, नीती हाच परमात्मा. आणि म्हणून नाथ महाराज लिहित आहेत की ते नीतीची नीती मी श्रीपती, जाण निश्चिती उद्धवा. उद्धवा, नीतीची ही मूर्तिमंत नीती मी भगवान श्रीकृष्ण आहे. नीती हाच देव, देव हीच नीती. ते नीतीची नीती मी श्रीपती, जाण निश्चिती उद्धवा. नीती हाच देव किंवा देव हीच नीती आहे. देव नीतीपाशी उभा आहे, देव भक्तीपाशी उभा आहे. माझे भक्त गाती जिथे नारदा, मी उभा तिथे. देव नीतीपाशी उभा आहे, देव भक्तीपाशी उभा आहे. देव तसा सर्वत्र उभा आहे. देव विश्वव्यापून आहे, देव सर्वत्र उभा आहे. पण विशेषत्वानं देव जास्त कुठं उभा आहे तर दोन गोष्टीपाशी. पहिली गोष्ट नीती, पहिली गोष्ट नीती आणि दुसरी गोष्ट भक्ती. देव नीती आणि भक्तीपाशी उभा आहे. देव भक्तीपाशी उभा आहे. आजच्या प्रस्तुत अभंगात, अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबारा हेच सांगतायत की निजल्याने गाता उभा नारायण, निजल्याने गाता उभा नारायण, बैसून कीर्तन करिता डोले. देव आपल्या नामापाशी उभा असतो. तुम्ही पडल्यात अंथरुणावर, पडल्या पडल्या रामकृष्ण हरी म्हणतायत. हा राम, हा कृष्ण, हा नारायण तुमच्या बाजूला उभा असतो. आता तुम्ही अंथरुणावर उठून बसलायत आणि रामकृष्ण हरी म्हणतायत. हा राम, हा कृष्ण, हा नारायण तुमच्या बाजूला डोलत असतो. निजल्याने गाता उभा नारायण, बैसून कीर्तन करिता डोले. तुकोबारायांनी आम्हाला एक पत्ता दाखवला की देव नेमका सापडेल कुठं, तर देव आपल्या नामापाशी सापडतो. भगवंतही गीतेमध्ये, ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये अर्जुनाला देवाचा एक कायमचा पत्ता सांगतायत. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की अर्जुना, तुला जर कधी वाटलं की भगवान श्रीकृष्णाला शोधावं, तर देव म्हणतायत तुला एक मी माझा कायमचा पत्ता सांगतो की जिथं मी नक्की सापडेल. तो देवाचा काय पत्ता आहे? ज्ञानोबा लिहित आहेत. एकी वेळी मी वैकुंठी नसे, भानुबिंबीही न दिसे, वरी योगी याची मानसे, उमरडोनी जाय, परी तयापाशी पांडवा, मी हरपला गिवंसावा, जेत नाम घोष बरवा, करीती ते माझा. भगवंत म्हणतात की अर्जुना, मी एक वेळ वैकुंठात नसेल, सूर्याच्या तेजात नसेल, योग्याच्या ध्यानात नसेल,
पण तिथं मात्र जरूर असेल की जिथं माझं जय जय राम कृष्ण हरी भजन चाललंय. परी तयापाशी पांडवा मी हरपला घेऊन जावा, जेत नाम घोषू बरवा करीती ते माझा. देव हरपलाय अर्जुना, देव हरपलाय. तुला वाटलं कधी देवाला शोधावं? तर तुला एक मी कायमचा पत्ता सांगतो. काय? तर जिथं माझं जय जय राम कृष्ण हरी भजन चाललंय तिथं मी काठी घेऊन उभा असतो, तिथं तुला मी नक्की सापडेल, नक्की सापडेल. तयापाशी पांडवा मी हरपला घेऊन सावा, जेत नाम घोष बरवा करीती ते माझा. देव हरपलाय, शोधायचं देवाला. कुठं शोधायचं? जेत नाम घोष बरवा करीती ते माझा. जिथं माझा नामघोष चालू आहे, जय जय राम कृष्ण हरी भजन चाललंय, तिथं मला शोध, मी नक्की सापडेल, नक्की सापडेल. तात्पर्य देव आपल्या नामापाशी उभा असतो. देव आपल्या नामापाशी उभा असतो. नरमाराय लिहित आहेत, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. काय म्हणतात नरमाराय? नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. नित्य नाम घेणारा मनुष्य दुर्लभ आहे. मनुष्य नाम घेतो, असंख्य तोंड देवाचं नाव घेतात, पण आवसा पुनवाला कधीतरी उठताना गुडघा दुखला, कडकड वाढला तरच विठ्ठला, शिंक आली तरच राम. देवाचं नाव घेणारे आहेत, भरपूर आहेत, पण आवसा पुनवाला कधीतरी हंगामी नामस्मरण आहे. नित्य नामधारक फार थोडे आहेत, दुर्लभ आहेत. नित्य नेमनामी तो प्राणी दुर्लभ, नित्य नेमनामी तो प्राणी दुर्लभ. तुम्ही नित्य नामधारक असाल तर काय फायदा? लक्ष्मी वल्लभ तयाजवळी, तयाजवळी. तुम्ही नित्य नामधारक बना. लक्ष्मी वल्लभ अर्थात लक्ष्मीचा पती भगवान श्रीकृष्ण नित्य तुमच्या बाजूला उभा असतो. आज तुकोबरा या अभंगातून देवाची जागाच दाखवतात प्रत्येक चरणात, की देव कुठं नांदतो, देव आहे कुठं. याचं एकमात्र उत्तर आहे, देव आपल्या नावापाशी उभा असतो. देव आपल्या नावापाशी सदैव उभा असतो. आणि म्हणून तुकोबारा म्हणतात पहिल्या चरणात की निजल्याने गाता उभा नारायण, बैसून कीर्तन करिता डोले. देव आपल्या नामापाशी उभा असतो. जगामध्ये लोक म्हणतात, जगामध्ये सगळ्यात अवघड काय आहे? तर देवाची भेट, असं लोक म्हणतात. या जगात सगळ्यात अवघड काय आहे? तर देवाची भेट, असं लोक म्हणतात. पण मी म्हणतो या जगात सगळ्यात सोपं काय आहे? तर देवाची भेट. मी लोकांच्या उलटं म्हणतोय. लोक म्हणतात जगात सगळ्यात अवघड काय? तर देवाची भेट. पण मी म्हणतो या जगात सगळ्यात सोपं काय आहे? तर देवाची भेट. या जगात सगळ्यात सोपं जर काय असेल तर ती आहे देवाची भेट. तुम्ही म्हणाल कसं काय? ऐका. नाम उच्चारिता कंठी, नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जगजेठी. नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जगजेठी. कंठात देवाचं नाम धारण केलं, तुम्ही राम म्हटले की तुमच्यासमोर राम उभा राहिलाच. तुम्ही राम म्हणा, राम तुमच्यासमोर हजर आहे, राम तुमच्यासमोर उभा आहे. नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जगजेठी. देवाचं नाव घेतले, देवाचं नाव घेतलं की देव तुमच्यासमोर उभा आहे. आणि मग देव तुमच्यासमोर उभा आहे तर देवाची भेट झालीच की हो. देवात आणि देवाच्या नावात फरक नाही. नाम आणि नामी यांच्यात अभेद असतो. नरमाराय लिहित आहेत, अश्रो आकाशा आकाशीचे असे जैसा, या नामानामी तैसा अभेदू असे. नाम आणि नामी यांच्यात अभेद असतो. नामी म्हणजे देव, नाम म्हणजे देवाचं नाव. तर देव आणि देवाचं नाव यात अभेद आहे. देव म्हणजे देवाचं नाव, देवाचं नाव म्हणजे देव. नाम आणि नामी यांच्यात अभेद आहे. मग तुम्ही देवाचं नाव घेतलं की देव तुमच्यासमोर उभा आहे. कुठेही न दिसे पाहता उडी घाली अवचिता, कुठेही न दिसे पाहता उडी घाली अवचिता.
हाकेसरशी उडी मारून या स्तंभ फोडी. तुम्ही त्याला हाक मारा, तो खांबातून येतो खांब मोडून. प्रल्हादासाठी आलाच की हो. नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जगजेठी. तो उभा आहे तुमच्या पुढं, फक्त नाम घ्या. आणि मग तुम्ही जे ओरडता की जगात सगळ्यात अवघड काय तर देवाची भेट, जगात सगळ्यात सोपं काय तर देवाची भेट. तुम्ही नाम घ्या, तुमच्या समोर देव उभा आहे. तुकोबारायांनी एका अभंगातून देवाला मागणं मागितलं की हेच दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. उदात्त कुटीतील मागणं आहे. तुकोबाराने देव दावणीला बांधलाय, दावणीला. तुम्ही मागा भाकरीचे तुकडे, पैसा आदला धन दौलत हेची व्हावे, वाढावे संतान ग्रही व्हावे धनदान. मागा नश्वर. कचरा मागतात. आम्ही देवाकडे जातो, कचरा मागतो, पालापाचोळा मागतो. धन दौलत पालापाचोळा कचराच आहे. जे आमच्यासोबत येत नाही ते कचरा नाही तर काय. आमच्यासोबत येतं ते खरं धन आहे. मग आमच्यासोबत चालतं काय, तुझा विसर न व्हावा. आमच्यासोबत चालतं ते देवाचं नाव. देवाचा विसर पडू नये म्हणजे देवाचं नाव माझ्या मुखात स्थिरावं. हेची दान देगा देवा. लावलंय चकारात्मक. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. देवा मला तुझ्या नावाचा विसर पडू देऊ नको. म्हणजे काय, माझ्या मुखातून तुझं नित्यनाम बाहेर निघू दे. मी नित्यानं रामनाम घोकावं म्हणजे तुझा विसर न व्हावा. मग देवाचं नित्यनाम घोकलं की देव तुमच्यासमोर उभा आहे. देव तुमच्यासमोर उभा आहे म्हणजे देवाचं 24 तास तुम्हाला सानिध्य लाभलं. देव तुमचा मित्र झाला. काय हवं आहे तुम्हाला अजून? तुम्हाला काय हवं आहे अजून? आणि म्हणून या जगात सगळ्यात सोपं जर काय असेल तर देवाची भेट. तुमच्या मुखात फक्त नाम स्थिरावू द्या. तुम्ही नित्य नामधारक बना. नित्य नामधारक दुर्लभ आहेत. ज्ञानोबा बोलले, मी बोललो की नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. तो लक्ष्मी वल्लभ उतावीळ आहे तुमच्याजवळ येऊन उभा राहायला. पण तो काय येत नाही, तुम्ही नित्य नामधारक नाही आहेत. तुम्ही त्याचं नित्य नाम घ्या. तो 24 तास तुमच्या मागं काठी घेऊन उभा आहे. फक्त नित्य नाम घ्या. आणि म्हणून लोक जे ओरडतात की जगात सगळ्यात दुर्मिळ काय तर देवाची भेट, पण तुकोबाराय म्हणतात की जगात सगळ्यात सोपं काय तर देवाची भेट. का तर देव सदैव आपल्या नामापाशी उभा आहे. तुम्ही देवाचं नाव घ्या, तो समोर तुमच्या हजरच आरोळीच ठोकतो. तो तुमच्या समोरच उभा आहे. नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जगजेठी. आणि म्हणून नित्य नामधारक बना. तुम्ही नित्य रामकृष्ण हरी नामाचा जाप केला की 24 तास देव तुमच्या बाजूला उभा आहे. आणि 24 तास देव बाजूला उभा असणं ही सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. आलतू फालतू मित्र काय करता, सटरफटर. देवाची मैत्री करा. 24 तास देवाचं सान्निध्य लाभावं ही खरी मैत्री आहे. देवाची मैत्री ही खरी मैत्री आहे. आणि देव मित्र होतोय. तेने श्यामा मैत्र येत कायसे विचित्र, परी तयाचे चरित्र ऐकती जे. तेही प्राणापुरवते आवडती हे निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसते. तेने श्यामा मैत्र येत काय विचित्र. देव बोलतोय संत माझे मित्र असतात यात काय नवल, पण संताचं चरित्र जे ऐकतात आणि सांगतात तेही माझे मित्र असतात यात खरं नवल आहे. हे खरं आश्चर्य आहे. ज्ञानोबाराय तुकोबाराय हे पांडुरंगाचे मित्र आहेत. ते तर आहेतच, पण यात काय नवल. देवच म्हणतो यात काय नवल. ज्ञानोबाराय तुकोबारा हे माझे मित्र आहेत. ज्ञानोबाराय तुकोबारा हे माझे मित्र आहेत. यात काय नवल. पण ज्ञानोबाराय तुकोबारा यांचं चरित्र जे सांगतात आणि ऐकतात तेही माझे मित्र असतात. हे खरं नवल आहे. तात्पर्य संत किंवा नित्य नामधारक, संत किंवा नित्य नामधारक हा देवाचा मित्र असतो. नित्य नामधारक हा देवाचा मित्र असतो.
आणि देवाची मैत्री ही काय साधी गोष्ट आहे का? हां, देवाची मैत्री देव जर 24 तास सान्निध्यात उभा आहे तर तुकोबाराय बोलले की जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी हाती धरून या. तुम्ही नित्य नामधारक आहेत. देव सदैव तुमच्या समोर उभा आहे. देव तुमचा मित्र आहे, तुमच्या बाजूला आहे म्हणजे तुमचा मित्र झाला आहे. हां, तुमचा सांगाती झाला आहे. तुम्ही जिथे जाल तिथं तो. आणि महाराज म्हणतात जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी हाती धरून या. जीवनात काय हवं हो? नित्य नामधारक जर बनले, तुम्ही नित्य नामधारक जर बनले तर देव सदैव नामापाशी उभा आहे. अर्थात देव तुमच्या बाजूला उभा आहे. देव बाजूला उभा आहे म्हणजे देवाचं सदैव सानिध्य लाभलं. देव तुमचा मित्र झाला. मग तुम्ही जिथं जाल तिथं देव तुमचा सांगाती आहे. तुमच्या हाताला धरून, बोटाला धरून तो तुम्हाला चालवतो. 24 तास जर तुम्हाला देवाची कंपनी लाभत असतील, आपण म्हणतो ना त्याची कंपनी मला गोड वाटते, त्याचं सानिध्य मला गोड वाटतं, मग 24 तास तुम्हाला देवाचा सहवास, देवाची कंपनी लाभते, तर यापेक्षा मोठं भाग्य काय आहे? तुम्हाला का कळत नाही? तुम्हाला कोणाची संगती हवी आहे? ब्रह्मांडाचा धनी आहे. या ब्रह्मांडाच्या धन्याची, भगवंताची मैत्री जर लाभली, त्याचे 24 तास सानिध्य लाभलं, तर सगळं काही मिळतं. हवा असेल तर. आणि ज्याला सगळं नको आहे, बाकीचं हे फापट पसारा, त्याला देव भेटतो. द्रष्टा अद्रष्ट विजय व्हावायची. नित्य नाम घ्या, नामापाशी देव उभा आहे. देव तुमचा मित्र होतो. देव मित्र झाला की ब्रह्मांडाचा धनी आहे. द्रष्ट संसारात बरकत देतो, अद्रष्ट तो स्वतः भेटतो. द्रष्टा अद्रष्ट विजय व्हावेची. मग किती सोपं आहे. हीच गोष्ट तुकोबार अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात आणि महाराज लिहितात की निजल्याने गाता उभा नारायण, बैसून कीर्तन करिता डोले. बाबांनो, तुम्ही पडल्यात अंतरुणावर, पडल्या रामकृष्ण हरी म्हणतायत. हा देव, हा राम, हा कृष्ण तुमच्या बाजूला उभा असतो. आता तुम्ही उठून बसल्यात आणि रामकृष्ण हरी म्हणतायत. हाच राम, हाच कृष्ण तुमच्या बाजूला डोलत असतो आनंदानं. निजल्याने गाता उभा नारायण, बैसून कीर्तन करिता डोले. तुम्ही देवाचं नित्य नाम घ्या. देव नामाचा भुकेलेला आहे. देव नित्य नामापाशी उभा आहे. देव तुमच्या बाजूला उभा आहे. फक्त नित्य नाम घ्या. आता काही लोक असा प्रश्न विचारतायत की ठीक आहे, आम्ही नित्य नाम घेऊ, देव आमच्या बाजूला उभा आहे, मग देव बाजूला उभा आहे तर आम्हाला दिसत का नाही? देव आमच्या बाजूला उभा आहे तर देव दिसत का नाही? आम्हाला देव दाखवा. देव दिसतो बाबा, देव दिसतो. पण देव काय तुला माहिती आहे का? देव काय माहिती आहे का? देव स्वसंवेद्य आहे. मी काय प्रश्न केला की बरेच लोक असे म्हणतात, असा प्रश्न करतात की देव आहे तर दिसत का नाही? देव आहे तर आम्हाला दाखवा. समजा तुम्ही म्हणता ना महाराज की आम्ही नित्य नामधारक बनावं, देवाचं नाव घेतलं की देव बाजूला उभा आहे. ठीक आहे, आम्ही नित्य नामधारक बनू, देवाचं नाव घेऊ, देवही आमच्या बाजूला उभा राहील, पण देव बाजूला उभा आहे तो आम्हाला दिसत का नाही? तर याचं उत्तर असं आहे की देव हा स्वसंवेद्य आहे. देव हा स्वसंवेद्य आहे. आणि स्वसंवेद्य या शब्दाचा अर्थ होतो की जो स्वतःच स्वतःला पाहू शकतो. जो स्वतःच स्वतःला पाहू शकतो त्याला स्वसंवेद्य म्हणतात आणि त्याला देव म्हणतात. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीची सुरुवातच करतायत, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ज्ञानेश्वरीची सुरुवातच केली ज्ञानोबरायांनी की देव कसा आहे. ज्ञानोबराय लिहित आहेत पहिल्याच ओवीत, देव कसा आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ओम नमोजी आद्या. देवा तू आद्य आहेस, तू आदी आहेस. सगळ्यात आधी तू आलास या विश्वात, तू आद्य आहेस, आदी आहेस.
तू ओम आहेस, तुला माझा नमस्कार. ओम नमोजी आद्या. आद्या असलेल्या ओम स्वरूप असलेल्या देवा तुला माझा नमस्कार. ओम नमोजी आद्या. वेद प्रतिपाद्या. वेदानं असं प्रतिपादन केलं आहे की देव आद्य आहे, देव ओम आहे, आणि देव स्वसंवेद्य आहे. अर्थात जो स्वतःच स्वतःला पाहू शकतो त्याला स्वसंवेद्य म्हणतात किंवा त्याला देव म्हणतात. याचा अर्थ देवच देवाला पाहू शकतो, दुसरं कुणी नाही. ज्ञानोबाराय लिहित आहेत, अगा सूर्योदय झालिया, सूर्याची पहावा धनंजया, तेवी माते मिया जाणावया मीच हेतू. व नीट ऐका, अगा सूर्योदय झालिया, सूर्याची पहावा धनंजया, तेवी माते मिया जाणावया मीच हेतू. सूर्याच्या प्रकाशानं सूर्य पाहता येतो, तसं देव होऊनच देव पाहता येतो, मनुष्य रूपातून नाही. कारण देव स्वसंवेद्य आहे. फक्त देवच देवाला पाहू शकतो, दुसरं कोणी नाही. तुम्हाला देव पाहायचा आहे तर तुम्हाला देव बनावं लागतं, तरच देव पाहता येतो. आणि तुम्ही देव बनणं म्हणजे ज्ञानोबाराय तुकोबारायासारखे महासंत बनणं. कारण देव आणि संत एकच असतात. देव आणि संत एकच असतात. देव ते संत निमित्त द्या प्रतिमा. तुकोबाराय संत ते प्रत्यक्ष पुरुषोत्तम, ते चालते बोलते परब्रह्म. नाथ महाराज संत हे चालते बोलते भगवान श्रीकृष्ण असतात. संत आणि देव एकच असतात. पण ज्ञानोबाराय तुकोबारायासारखे संत, आमच्यासारखे कीर्तन करणारे नाही. कीर्तनकारात एखादा संत असू शकतो, पण सगळेच कीर्तनकार संत असतात असं नाही. आम्ही कीर्तनकार संत वाङ्मयाचे प्रचारक असतो, संत नाही. संत अतिशय दुर्मिळ, शेकडो वर्षात एखादा संत होतो, शेकडो वर्षात एखादा. बहु अवघड आहे संत भेटी, परी या जगजेठी कृपा केली. तो महात्मा धनुर्धरा दुर्लभो अति. ज्ञानोबाराय या जगात जसा परीस दुर्मिळ आहे, अमृत दुर्मिळ आहे, तसा संत दुर्मिळ आहे. बहु अवघड आहे संत भेटी. शेकडो वर्षात एखादा संत होतो. आम्ही कुणालाही संत म्हणतो, 4 कीर्तना 4 प्रवचन केले की झाले संत, आणि आम्ही मोठे हौसाने संत म्हणून घेतो. संत फार दुर्मिळ आहेत. तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नाथ महाराज, नामदेव महाराज अशा तोडीचे महासंत, असे संत तुम्ही बना. संत कुणाला म्हणतात? ज्याच्याजवळ विवेक वैराग्य आहे, श्रीगुरूच्या कृपेने ज्याला आत्मज्ञान झालंय, जो मुक्त आहे, मुक्तीवर भजनयुक्त आहे, ज्याने प्रत्यक्षात पांडुरंग पाहिला आणि पांडुरंगाने ज्याची चाकरी केली, तो संत असतो. तो संत असतो. जो ज्ञान घेऊन गोविंद गातो तो संत असतो. जो देव होऊन देवाचं नाव घेतो तो संत असतो. असं संत बना, देव तुम्हाला दिसेल. मनुष्य रूपातून तुम्हाला देव कधीही दिसणार नाही, म्हणून ओरडू नका. देव आहे तर दाखवा, देव आहे तर दाखवा. देव जरूर दिसेल, पण देव पाहण्यासाठी तुम्हाला देव बनावं लागेल. का तर देव स्वसंवेद्य आहे. आणि स्वसंवेद्य या शब्दाचा अर्थ होतो की जो स्वतःच स्वतःला पाहू शकतो तो स्वसंवेद्य, आणि त्याला देव म्हणतात. देव स्वसंवेद्य आहे. देवच देवाला पाहू शकतो, दुसरं कुणी नाही. आणि म्हणून मनुष्य रूपातून देव पाहता येत नाही. देव पाहायचा तर तुम्हाला संत बनावं लागेल, ज्ञानोबाराय तुकोबारायासारखं, तेव्हा देव पाहता येईल. आणि मग तेवढं मोठं व्हा ना, ज्ञानोबाराय तुकोबारायासारखे महासंत बना. देव सलाम ठोकतो, तुमच्या समोर येऊन उभा राहतो, चतुर्भुज रूपात येतो, तुम्हाला दर्शन देतो. हो, महाविष्णू वैकुंठातून येतो, पांडुरंग वीट सोडतो, चतुर्भुज रूपात येतो, तुम्हाला दर्शन देतो. तुम्ही संत बना, ज्ञानोबाराय तुकोबारायासारखे, देव दिसेल. आणि म्हणजे तक्रार आहे की देव आहे तर दाखवा, देव आहे तर दाखवा, देव आहे तर दिसत का नाही? याचं कारण देव मनुष्य रूपातून दिसत नाही. देव पाहण्यासाठी देव व्हावं लागतं. देव होणं म्हणजे संत होणं. ज्ञानोबाराय तुकोबारायासारखं देव जरूर दिसेल. का तर देव स्वसंवेद्य आहे. स्वसंवेद्य म्हणजे जो स्वतःच स्वतःला पाहू शकतो, अर्थात देवच देवाला पाहू शकतो, दुसरं कोणीही नाही. आणि म्हणून ओढू नका देव आहे तर दिसत का नाही. देव आपल्या नामापाशी उभा असतो. आणि नामापाशी उभा असून आम्हाला दिसत नाही, याचं कारण देवच देवाला पाहू शकतो, दुसरं कोणी नाही. देव पाहण्यासाठी आम्हाला देवच व्हावं लागतं, तर देव दिसतो.
असा प्रश्न उभा राहतो की देव आपल्या नामापाशी का उभा असतो? देवाला काय हौस आहे आपल्या नावापाशी उभा राहायची? का त्याला दुसरी जागा नाही का कुठे जगात? तो वैकुंठ नायक आहे, एवढा मोठ्या शेषावर पोहोडला आहे, ब्रह्मांड नायक आहे, विश्वाचा धनी आहे. ऐका, यशश्री अवधार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साही गुणवरे वस्ती जेत, म्हणून तो भगवंतो. काय कमी त्याच्यापाशी? मग असा काट टोकतो नामापाशी. आपण म्हणतो ना, आपण आंबे खायला लागलो तर काही पोरं असले म्हणते मला देणार आहे. लहान लहान पोरं मुरकुड खातात, मुरकुल, आणि ते पुढचं पोरगं म्हणतं मला देणार आहे. हे म्हणतं मी नाही देत. टुकटुक माकूड आम्ही खाऊ पापूड, तू का हल्याचा मेकूड. लहानपणी हा देव का टोकतो त्या नामापाशी? त्याचं काय नाम वाचून बंद पडले? देव टोकतोच, नामासाठी टोकतो. का नामापाशी टोकतो? तो बरा का म्हणतात की निजल्याने गाता उभा नारायण बैसून कीर्तन करिता डोले. तुम्ही देवाचं नाव घेतायत की देव नामापाशी उभा आहे, एवढं काय बंद पडे त्याचं? नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जग जेठी. तुम्ही कंठातून नाम बाहेर काढलं ना काढलं तर देव पुढे हजर. त्याचं काय बंद पडलं एवढं नामा वाचून? का नामापाशी उभा आहे? याचं कारण नाम ही भगवंताची भूक आहे. नाम ही भगवंताची भूक आहे, आणि भुकेची आग ही फार कठीण असते. तुम्हाला भूक लागली, पोटात आग पडली, तुम्ही भाकरी शोधता. देवाला भूक लागली, पोटातली आग बुजवायची, देव हरिनाम शोधतो. देव हरिनाम शोधतो. हरिनाम ही देवाची भूक आहे. हरिनाम देवाची भूक आहे. आम्ही माणसं भूक लागली भाकरी खातो, देवाला भूक लागली देवही खातो, पण काय? हरिनाम खातो. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. चकारात्मक बोलले तो बरं आहे. चकारात्मक. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देव भुकेला आहे, देवालाही भूक लागते, पण कशाची? थोर प्रेमाची, भावाची. देव भावाचा भुकेला आहे, देव प्रेमाचा भुकेला आहे. जे प्रेमळाचे साकड आमचे घरी. ज्ञानोबा आहे. देवाच्या घरी सगळं आहे, पण प्रेमाचा दुष्काळ आहे. देवाला प्रेमाची भूक आहे, आणि वैराग्य धारण करून देवाचं नाव घेणं हे प्रेम आहे. आता काही नको देवा तू पाहिजे, ज्याला काही आवडत नाही, फक्त देव आणि देवाचं नाव आवडतं, हे वैराग्य. एका हरिनामाशिवाय कसलीच आवड शिल्लक न राहणं, एका हरिनामाशिवाय कशाचीच आवड शिल्लक न राहणं हे वैराग्य. तुम्हाला संसार मातीमोल वाटतोय, सोन्याचे निखळ आणि मातीचे ढिखळ सरिकेची मानी. 1 किलो सोन्याचा गोळा 1 किलोच्या ढेकळाच्या नजरेने पाहतो. उठलेनी वैराग्य जेने हा तिन्ही वर्ग ऐसा सांडणे, जैसे वमुनी असून आत्ताची गेले. त्रैलोक्यातले भोग तुमच्या पायावर लोळतायत, पण ते कुत्र्याच्या उलटीसारखे तुच्छ वाटावेत. अहिक पारित्रीचे भोग पाईक झाली इच्छेचे, परी ते भोगावे ऐसे न रुचे मना माझी. त्रैलोक्यातले विश्वातले सगळे भोग पायावर लोटांगण घेतात, पण ते भोगावेसे वाटत नाहीत. मातीमोल तुच्छ वाटतात, कुत्र्याच्या उलटीसारखे तुच्छ वाटतात, आणि फक्त देवाचं नावच आवडतंय हे वैराग्य असतं. एका हरिनामाशिवाय कशाचीच आवड शिल्लक न राहणं हे वैराग्य. आणि असं वैराग्य धारण करून जो देवाचं नाव घेतो याला म्हणतात देवावर प्रेम करणं. कशावरच प्रेम नाही, आता देवाच्या नावावर प्रेम आहे, हे खरं प्रेम आहे. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. संसार मातीमोल वाटतं, फेकून दिलंय बाजूला. आता फक्त देवाचं नावच आवडते. संसाराचं सगळं प्रेम काढलं आणि देवाला दिलंय. अर्थात वैराग्य धारण केलंय, आणि वैराग्य धारण करून देवाचं नाव घेतोय, हे देवावर प्रेम असतं. कशावर प्रेम नाही, आता देवावरच प्रेम आहे. कशावर प्रेम नाही, आता फक्त हरिनामावरच प्रेम आहे. यालाच म्हणतात वैराग्य धारण करून हरिनाम घेणं, आणि हे देवावरील प्रेम असतंय. आणि अशा प्रेमाचा देव भुकेलेला आहे.
आणि मग भूक लागली तर तुम्ही भाकर शोधाल की हो? भूक लागू द्या, पोटात तोडू द्या, कसं बायकोवर तुटून पडता. रखरखीत भूक लागली, पोटात आग पडली आणि स्वयंपाक तयार नाही, 50 शिव्या देता बायकोला. कुठं गेलती, कशाला गेलती, पुरीची म्हातारी झाली, तुला कळत नाही का नवरा बाहेरून येईल, भूक लागेल, काय खाईल. पोटात आग पाड्यावर माणसाचं बुद्धीवरचा ताबा सुटतो. मनुष्य बसाबस काही बोलतो, भांडणं करतो. मग एखादा भुकेलेल्या मनुष्याने त्याला काम सांगितलं तर तो भस्कन माघारी बोलतो. त्याचा दोष नाही, ती पोटातली आग आहे. मग समोरच्याला भूक लागली, त्याची जपून वागत जा, ते अपमानच करेल तुमचा. भूक लागली, पोटात आग पडली, मनुष्य भाकरी शोधतो. देवालाही भूक लागली, देवाच्या पोटात आग पडली, देवाला भूक लागली, देव हरिनाम शोधतो, हरिनाम शोधतो. आणि म्हणून नामधारकाच्या बाजूला जाऊन उभा राहतो. देवाला भूक आहे. हां, तुम्हाला वाटतं का तुम्हालाच भूक आहे? तुम्हाला भूक आहे, भाकरी खाता, भूक भागवता. देवाला भूक लागली, देव हरिनाम खातो आणि आपली भूक भागवतो. थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला. देव भावाचा भुकेलेला आहे, देव प्रेमाचा भुकेलेला आहे. आणि म्हणजे वैराग्य धारण करून देवाचं नाव घेतात, त्या नामस्मरणानं देवाचं पोट भरतं. आणि म्हणून देव नामधारकाच्या बाजूला तत्पर असतो उभा राहण्यासाठी. आणि म्हणून महाराज म्हणतात की नाम उच्चारिता कंठी, पुढे उभा जग जेठी. तुम्ही जर पोराला म्हणले तुला मी 40 रुपये चॉकलेट देतो, पोराला म्हणले मी 40 रुपयाचं मोठं चॉकलेट देतो कॅडबरी, ते पटकन उभं राहतं, पुढं उडीच मारतं. का त्याला चॉकलेट खायचंय? तसं देवाचं नाव घेतलं की देव टणकन उडी मारतो, तुमच्या पुढे येतो. का? देवाला हरिनाम खायचंय. हरिनाम ही देवाची भाकरी आहे. तुमच्यासाठी ज्वारी ही भाकरी आहे, ज्वारीची भाकरी भाकरी आहे. देवासाठी भाकरी ज्वारीची नाही आहे, हरिनाम ही देवासाठी भाकरी आहे. तुम्हाला भूक लागली, तुम्ही भाकरी खाता, देवाला भूक लागली, देव हरिनाम खातो. तुम्हाला भूक लागली, तुम्ही भाकरी शोधता, देवाला भूक लागली, देव हरिनाम शोधतो. आणि मग जो हरिनाम घेतो देव तिथं जाऊन उभा राहतो, त्याने घेतलेलं हरिनाम खातो आणि आपली भूक भागवतो आणि सुखी होतो. आणि म्हणून ज्ञानोबा हरिनामाला संभोग म्हणतात. ज्ञानोबा हरिनामाला संभोग म्हणतात. ज्ञानोबा लिहित आहेत, मनाशी चाडण सांगे प्रकृतीचे केले नेघे, जो श्रद्धेचे संभोगे सुखिया झाला. मनाशी चाडण सांगे प्रकृतीचे केले नेघे, जो श्रद्धेचे संभोगे सुखिया झाला. ज्ञानोबारायांनी हरिनामाला संभोग म्हटले. जो श्रद्धेचे संभोगे सुखिया झाला. श्रद्धा म्हणजे काय? नाथ महाराज श्रद्धेची व्याख्या सांगतायत की माझ्या नामाची अति आवडी तया नाव श्रद्धा रोकडी. भगवंताचं अति आवडीने नाम घेणं ही श्रद्धा असते. तात्पर्य आवडयुक्त घेतलेलं भगवंताचं नाम श्रद्धा आहे. म्हणजेच भगवंताचं नाम हा संभोग आहे. संभोग या शब्दाचा अर्थ होतो, उदाहरण तुम्ही गुलाबजामुन खातायत, तुम्ही एकटे गुलाबजामुन खातायत. गुलाबजामुन या एका भोगापासून तुम्हाला एकट्याला आनंद होतो. एका भोगानं ज्यावेळेस एकाच माणसाला आनंद होतो तो भोग असतो. पण एकाच भोगानं एकाच वेळी 2 माणसाला सारखा आनंद होतो तो संभोग असतो. तुम्ही गुलाबजामुन खातायत, तुम्हाला एकट्याला आनंद झाला. गुलाबजामुन या एका भोगानं तुम्हाला एकट्याला आनंद झाला. पण पती पत्नीच्या मिलनानं या एकाच भोगानं पती पत्नी दोघाला सारखाच आनंद झाला तो संभोग असतो. भोग एकच पण एकाच माणसाला आनंद देतो तो भोग. भोग एकच पण एकाच वेळी तो एकच भोग 2 माणसाला सारखा आनंद देतो तो संभोग. गुलाबजामुन खातायत, एकटा मनुष्य खातो, एकट्याला आनंद हा भोग. पती पत्नीचं मिलन एकच भोग आहे पण दोघाला सारखा आनंद हा संभोग आहे. आणि ज्ञानोबा हरिनामाला संभोग म्हणतायत. हरिनाम संभोग आहे. याचा अर्थ संत हरिनाम घेतात तर संतांना हरिनाम घेतल्यामुळे जेवढा आनंद होतो तितकाच आनंद देवाला होतो. हरिनाम हा एकच भोग आहे. हरिनाम या एकाच भोगानं संताला जेवढा आनंद झाला तितकाच आनंद देवाला होतो.
म्हणून हरिनाम संभोग आहे. एकाच भोगाने एकाच वेळी दोन व्यक्तीला सारखा आनंद, तो संभोग. पती पत्नीचं मिलन आहे, हा एक भोग आहे. पती पत्नीच्या मिलनानं, या एकाच भोगानं पती पत्नीला दोघाला सारखाच आनंद, म्हणून तो संभोग. हरिनाम या एकाच भोगानं संत आणि देव दोघाला सारखाच आनंद, म्हणून हरिनाम संभोग आहे. आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत की मनासी चाडण सांगे प्रकृतीचे केले नेगे, जो श्रद्धेचे आणि संभोगे सुखिया झाला. आणि म्हणून संत देवाला आवडतात. देवाची अविश्वातील सर्वात प्रिय वस्तू काय असेल तर संत आहे. संत नित्य नाम घेतात. संत नित्य नाम घेतात, नामानं स्वतः आनंदी होतात आणि तितकंच देवालाही आनंदी करतात. आणि म्हणून देव 24 तास संताच्या बाजूला उभा आहे. देव संताच्या हृदयात विराजमान असतो. का तर संत देवाची भूक भागवतात आणि देवाची भूक फक्त हरिनामानेच भागते, बाकी कशानं नाही. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. आणि म्हणून देव नामधारकाच्या बाजूला सतत उभा असतो. का तर नामधारकानं हरिनाम घेतलं की त्याला जेवढा आनंद तितका देवाला आनंद होतो. हरिनामानं देव आनंदित होतोच, पण हरिनाम ही देवाची भाकरी आहे. तुम्हाला भूक लागली, तुम्ही भाकरी शोधता, भाकरी खाता, भूक मिटवता. देवाला भूक लागली, देव हरिनाम खातो आणि आपली भूक भागवतो. हरिनाम हे देवाचं खाद्य आहे. देव हरिनाम श्रवण करतो म्हणजे हरिनाम खातो. मग तुकोबाराय म्हणले खादेलेची वाटे खावे. हरिनाम का खायची वस्तू आहे का? तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. हे कोणते लाडू आहेत? हरिनामाचेच लाडू आहेत. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, घ्या रे नका चर पडू तुम्ही, खादिलेची वाटे खावे. हे हरिनामच खात आहेत तुकोबाराय. हे आनंदाचे लाडू हरिनामच आहेत. मग तुकोबाराय हरिनाम खात आहेत, आनंदाचे लाडू खातात म्हणजे हरिनाम खात आहेत. तुकोबाराय हरिनाम खात आहेत, देवाने का खाऊ नये? देव हरिनाम खातो. हरिनाम ही देवाची भाकरी आहे. हरिनाम देवाची भाकरी आहे. भूक तर सगळ्याला लागते, देवाला भूक लागते. मग काय खाईल देव? देवाला आपली भूक मिटवायची, तुम्हाला तुमची भूक मिटवायची. तुम्ही भाकरी शोधता, भाकरी खाता. देवाला भूक मिटवायची, तो हरिनाम शोधतो, हरिनाम खातो. आणि मग जो हरिनाम घेतो त्याच्या बाजूला जाऊन उभा राहतो. तो हरिनाम ऐकतो, हरिनाम खातो, भूक मिटवतो. आणि म्हणून नामधारकाच्या बाजूला देव सदैव उभा आहे. नामधारकाच्या बाजूला उभा राहिल्यावर नामधारकाला हरिनामान जेवढा आनंद तितका देवाला आनंद. हरिनामामुळे देव आनंदी झाला, हा एक फायदा. शिवाय नामधारक जो नाम घेतो ते हरिनाम देव खातो. हरिनाम देवाचं खाद्य आहे. मग हरिनामामुळे देवाला आनंद. आणि दुसरा फायदा, हरिनामामुळे देवाची भूक भागली. आणि म्हणून तो सारखे नामधारक शोधत असतो. आणि कुणी नाम घेतलं रे घेतलं की तिथं टनकन उडी मारतो. आणि म्हणून नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जगजेठी. नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जगजेठी. नामधारकाच्या बाजूला सदैव देव उभा असतो, सदैव देव उभा असतो. सगळं जग सोडतो, सगळं जग, आणि तो तुमच्या बाजूला उभा राहतो. मग तुम्ही त्याचा फायदा केलाय. तुम्ही नाम घेतलं, तुम्ही आनंदी झाले. नामाने जेवढा आनंद तुम्हाला तितकाच आनंद देवाला. हरिनाम संभोग आहे. नाम घेतलं, तुम्ही नाम घेतल्यामुळे त्यांनी नाम ऐकलं, त्यांनी नाम खाल्लं, त्याची भूक मिटली, त्याचा फायदा झाला देवाचा. मग देव तुमचा उपकार ठेवत नाही. देव तुमचा उपकार ठेवत नाही. हरिनाम घेतल्यामुळं तुम्ही देवाचं पोट भरवलंय, तो तुमचा उपकार ठेवत नाही, तो तुमचे पोट भरवतो. मग तुम्ही नामधारक आहेत, देव बाजूला उभा आहे, आमचे काय काय फायदे होतात? आम्ही नित्य नामधारक आहेत, देव बाजूला उभा आहे, आमचे काय काय फायदे होतात? पहिला फायदा, देव आमचा मित्र बनतो. देव आमचा मित्र बनतो. तेनेशे आम्हा मैत्र येत कायसे विचित्र, परी तयाचे चरित्र ऐकती जे, तेही प्राणा पुरवते, आवडती हे निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिते. आम्ही नित्य नामधारक आहेत, देव बाजूला उभा आहे, म्हणजे देव आमचा मित्र झाला. आणि देव मित्र बनणं याच्यापेक्षा भाग्य मोठं काय? आलतू फालतू मित्र काय करतात? देवाला मित्र करा. नित्यनामामुळे देव आमचा मित्र बनतो. आणि मग तुकोबा लिहित आहेत की जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरून या. देव आमचा मित्र बनतो, आमचा सांगाती बनतो. म्हणून तो भगवंतो जो निसंगाचा सांगातो. ज्ञानोबा आहे
म्हणून तो भगवंतू जो निसंगाचा सांगातू. देव सांगाती आहे कुणाचा? निसंगाचा. जे वैराग्य धारण करून देवाचं नाव घेतात आणि देवाची भूक मिटवतात, देव त्यांचा सांगाती बनतो. नरवारा लिहितात, म्हणून तो भगवंतू जो निसंगाचा सांगातू. तुकोबारा लिहितात, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरून या. नित्य नाम घ्या. देव नामधारकाच्या बाजूला उभा आहे. देव आमचा मित्र बनतो, देव आमचा सांगाती बनतो. आणि देव सांगाती बनला अजून काय पाहिजे? परमभाग्य. देव आमचा मित्र झाला, आमच्या 24 तास सानिध्यात आहे. त्याच्याशी बोला, गप्पा करा. देव बोलतो, तुम्ही बोलायचा प्रयत्न करा. देव जर सानिध्यात असेल, वैराग्य धारण करून नामस्मरण करताय, देव सानिध्यात उभा आहे, देवाला बोला. देव बोलतो. तुमच्या अडचणी विचारा, संकट विचारा, देव फटाफट उत्तर देतो, सगळे कोडे सोडवतो. आम्ही वैराग्य धारण करून नाम घेत नाही म्हणून देव आमच्या बाजूला नाही आहे आणि बोललं तर आमचं ऐकत नाही. त्या कळकळीने नाम घ्या. तो बाजूला उभा आहे आणि तो बोलतो. तो देवाशी बोला. देवाशी संवाद साधा, त्याच्याशी बोला. तुम्ही नामधारक आहेत, देव बाजूला उभा आहे. देव आमचा सहाय्यक बनतो. देव आमची रक्षा करतो. देव आम्हाला सुख देतो. देव आम्हाला मुक्ती देतो. देव आमचा योगक्षेम चालवतो. योगक्षेमत्याचे जाणे जड भारी, वाट दावी करी धरून या. तुकोबार आहे. तुम्ही वैराग्य धारण करून देवाचं नाव घ्या, तो सगळं करतो. काय करतो? तुमचा सहाय्यक बनतो, तुमचा रक्षक बनतो, तुम्हाला सुख देतो, तुम्हाला मुक्ती देतो, तुमचा योगक्षेम चालवतो. तुकोबार आहे लिहितात की योगक्षेमत्याचे जाणे जड भारी, वाट दावी करी धरून या. धनवाराही लिहित आहेत की हा योगक्षम आगवा, तयाचा मजची पडेला पांडवा, जयाच्या सर्व भावा आश्रय मी. देव तुमचा सहाय्यक बनतो, तुमचा रक्षक बनतो, तुम्हाला सुख देतो, तुम्हाला मुक्ती देतो, तुमचा योगक्षम चालवतो, तुमचा सांगाती बनतो, तुमच्या बोटाला धरून योग्य दिशेने घेऊन जातो, तुम्हाला चुकू देत नाही. चालो वाटे आम्ही तुझाची आधार, चालविसी भार सवे माझा. देव तुमच्या बोटाला धरून चालवतो, योग्य दिशेने नेतो, तुमच्या संसाराचा सगळा भार आपल्या डोक्यावर घेतो, तुमच्या संसारात राबतो, तुमचा संसार चालवतो, तुम्हाला काय हवंय नाही ते पाहतो, तुमचा योगक्षम चालवतो, तुम्हाला देतो, दिल्याचं रक्षणही करतो. काय पाहिजे अजून? देव सहाय्यक झालाय, रक्षक झालाय, देव सुख देतोय, देव मुक्ती देतोय, योगक्षम चालवतोय, देव तुमचा मित्र होतोय. आणि म्हणून तुकोबाराय म्हटलं की हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. देवा मला तुझा विसर पडू नये एवढं दान दे. तुझा विसर नाही पडला, मी तुझं नित्यनाम घेईल. नित्यनाम घेतलं की देव बाजूला उभा, 24 तास देव बाजूला उभा. देव तुमचा मित्र झाला, चाकर झाला. तुकोबाराने देव दावणीला बांधलाय, दावणीला बांधला देव तुकोबारायाने. हे मागणं असावं का? वाढावे संतान, ग्रही व्हावे धनधन. काय मागता भिकार छापासला? देवाचं नामस्मरण मागा, फक्त देवाचं नाव मागा, बाकी काही मागू नका. आणि देवाचं नाव घेतलं की देव बाजूला उभा आहे. मी पुन्हा बोलले की नाम उच्चारिता कंठी, पुढे उभा जगजेठी. या नामाची ताकद आहे. धनभराय लिहित आहेत, उदयली आकाशी रवीचे रवी ते प्रकाशी, हे नाम व्यक्ती तैशी ब्रह्मा करी. उदयली आकाशी रवीचे रवी ते प्रकाशी, हे नाम व्यक्ती तशी ब्रह्मा करी. सूर्याच्या प्रकाशाने सूर्य दिसतो, तसं देवाच्या नावानं देव दिसतो. तुम्ही नित्य नाम घ्या. हे हरिनामच देवाला पकडून आणतं, तुमच्यासमोर उभा करतं आणि चतुर्भुज रूपात देवाचं दर्शन देतं. हे नाम व्यक्ती तैसी ब्रह्मा करी. ज्ञानोबा उदयली आकाशी रवीची रवी ते प्रकाशी, हे नाम व्यक्ती तैसी ब्रह्मा करी. हरिनाम देवाला व्यक्त करतं. ब्रह्म अव्यक्त आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, त्याला आकार नाही, रंग नाही, रूप नाही. पण या निर्गुण निराकार ब्रह्माला सगुण साकार बनवून चतुर्भुज रूपात तुमच्या समोर देव म्हणून उभा करतं. उदयली आकाशी रवीचे रवी ते प्रकाशी, हे नाम व्यक्ती तैसी ब्रह्मा करी. नित्य हरिनाम घोका. हो, अनासक्त होऊन हरिनाम घोका, विरक्ती धारण करून हरिनाम घोका. हे हरिनामच निर्गुण निराकार देवाला सगुण साकार बनवतं आणि तुमच्या समोर देव म्हणून उभा करतं, चतुर्भुज रूपात उभा करतं. देव दिसतं? कोण म्हणतं देव दिसत नाही? नाम घोका ना, नाम घोका.
हेच नाम निर्गुण निराकार ब्रह्माला सगुण साकार बनवतो, तुमच्या पुढं देव म्हणून उभा करतो. उदयली आकाशी रवीचे रवी ते प्रकाशी, हे नाम व्यक्ती तैसी ब्रह्मा करी. हे नाम व्यक्ती तैसी ब्रह्मा करी. देव पाहायचंय, संत बना, देव दिसतो. तसं पाहिलं तर देव ही खरं पाहायची वस्तू तरी आहे का? खरं पाहिलं तर विचार करा. तुकोबाराय बोलले, देव पाहायशी गेलो आणि देवाची होऊन ठेवलो. मी देव बघायला गेलो म्हणजे मीच देव झालो. आधी होता संत संग तुका झाला से पांडुरंग, मूळ स्वभाव जाईना त्याचे भजन राहीना. आधी होता संत संग तुका झाला पांडुरंग. देव पाहायशी गेलो देवाची होऊन ठेवलो. मी देव बघायला गेलो आणि मीच देव झालो. तुमचा अहंकार गेला की तुम्हीच देव होता. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. विकार घालवा, अहंकार, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे विकार गेले की तुम्हीच देव होता. वेगळा देव प्राप्त करायचा नाही, पाहायचा नाही. देव अनुभवायचा असतो. देव अनुभवायचा असतो. खऱ्या अर्थानं देव पाहायची वस्तूही नाही, देव अनुभवायचा असतो. आणि देव जर दिसला सरास तो देव देव तर राहील का? त्याला कोणी देव म्हणेल का? सरास खुलेआम जर दिसला रस्त्यावर तर. आणि मग खरा देव निर्गुण निराकार आहे. नवरा लिहितात, हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा उतला भाव, म्हणून भक्ता माझी रावो आणि ज्ञानी आहे तोची. देव कसा आहे? हे विश्वाची होऊन असे, परी विश्व पण नासले नि न नासे, अक्षरे पुसल्या न पुसे अर्थ जैसा. पाठीवर लिहिलेत अक्षर, अक्षर पुसले पण त्यातला अर्थ बोध पुसल्या जात नाही. हे जग असो नसो, जग नाश पावलं, देव नाश पावत नाही. जगाच्या उत्पत्तीबरोबर देव उत्पन्न होत नाही, जगाच्या नाशाबरोबर देव नाश पावत नाही. नाश का शहरात राहतो पण तो अमर आहे. ना तरी आटती अलंकारी, नाटते कनक जिया परी, ते बी मरतीय जीवा करी अमर जे आहे. मरक्या जीवात तो अमर आहे. जग राहो जाओ तो आहेच. विश्व आहे आपण आहे. त्याला ज्ञानोबा म्हणतात हे समस्त ही वासुदेव, हे समस्त ही श्री वासुदेव. आणि म्हणून भक्तीमध्ये आम्हाला देव व्हायचे. तुम्ही संत बनणं म्हणजे देव होणं. आणि देव संत झाल्यावर देव दिसतो बी, हो दिसेल ना. तो खरा देव दिसतो बी. नामदेव महाराज हातानं दूध प्यायचा म्हणजे काय? ती दगडाची मूर्ती दूध पिती ती काय? देवच बाहेर यायचा मूर्तीतून, पांडुरंगाची यायचा आणि प्यायचा. दिसतो की तो. जनाबाईला दळू लागायचा. सगळ्या संतांची चाकरी केली. तुम्ही संत बना ना. आणि म्हणून देव भेटत नाही, देव भेटत नाही, देव भेटत नाही जी तक्रार आहे आमची. या जगात सगळ्यात अवघड काय तर देवाची भेट, असं लोक म्हणतात. पण तुकोबाराय म्हणतात या जगात सगळ्यात सोपं काय तर देवाची भेट. का? तर महाराज म्हणतात, निजल्याने गाता उभा नारायण, बैसून कीर्तन करीता डोले. की तुम्ही पडल्या पडल्या रामकृष्णारी म्हणतायत, हा राम तुमच्या बाजूला उभा आहे. तुम्ही आता उठून बसले रामकृष्ण म्हणतात, हा राम तुमच्या बाजूला डोलत असतो. आणि मग तुम्ही चालतायत वाटाने, तर चालता चालता राम म्हणतायत, तर हा देव हा गोविंद तुमच्या बाजूला छंदाने नाचत असतो. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात. आणि महाराज लिहित आहेत की उभा रावण्यामुखी नामवदे, उभा रावण्यामुखी नामवदे, नाचे हा गोविंद नाना छंदे. उभा रावण्यामुखी नामवदे, नाचे हा गोविंद नाना छंदे. तुम्ही पडल्या पडल्या राम म्हणतायत, राम तुमच्या बाजूला उभा आहे. तुम्ही उठून बसलायत, राम म्हणतायत, राम बाजूला डोलतोय. आता तुम्ही चालायला लागलेत आणि राम म्हणतायत, हा राम तुमच्या बाजूला नाचत असतो. वेगवेगळ्या छंदात नाचत असतो, थैतय 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 नाचत असतो. तुम्ही अंथरुणावर पडलायत आणि राम म्हणतायत, राम बाजूला उभा आहे. तुम्ही अंथरुणावर उठून बसलायत आणि राम म्हणतायत, राम बाजूला डोलतोय. आता तुम्ही वाटेने चालतायत, हा राम तुमच्या बाजूला नाचत असतो, डोलत असतो, उड्या मारत असतो. उभा राहुण्यामुखी नामवदे, उभा राहुण्यामुखी नामवदे, नाचे हा गोविंद नाना छंदे. वेगवेगळ्या रूपात सांगितलंय. तुम्ही पडलायत, राम म्हणतायत, राम बाजूला उभा आहेत. उठून बसलायत, राम म्हणतायत, हा राम बाजूला डोलतोय.
तुम्ही उभा राहिलात, राम म्हणतायत, हा बाजूला नाचतोय. पुढे तिसऱ्या चरणात महाराज म्हणतायत की तुम्ही चालतायत, पळतायत, हा बी तुमच्याबरोबर चालतो, पळतो. तिसऱ्या चरणात महाराज लिहितात की मार्गी चालता मुखी नामवानी, उभा चक्रपाणी मागे पुढे. मार्गी चालता मुखी नामवानी, उभा चक्रपाणी मागे पुढे. अभंगाच्या चारी चरणात देव कसा 24 तास तुमच्या बाजूला आहे हे तुकोबाराय सांगतायत. पहिल्या चरणात महाराज म्हणतायत की तुम्ही पडल्या पडल्या राम म्हणतायत, राम तुमच्या बाजूला उभा आहे. तुम्ही उठून बसल्यात अंतरुणावर, राम म्हणतायत, हा राम तुमच्या बाजूला डोलतोय. दुसऱ्या चरणात म्हणतात आता तुम्ही उभा राहिलात आणि राम म्हणतायत, हा राम तुमच्या बाजूला नाचत असतो वेगळ्या छंदात. आता तुम्ही चालायला लागलात आणि राम म्हणतायत, हा राम तुमच्याबरोबर चालतो, तुमच्या मागे पुढे धावतो आणि तुमचं रक्षण करतो. कुठल्याही अवस्थेत तुम्ही राम म्हणा, राम तुमच्या सोबतच आहे. मार्गी चालता मुखी नामवानी, उभा चक्रपाणी मागे पुढे. मार्गी चालता मुखी नामवानी, उभा चक्रपाणी मागे पुढे. तुम्ही गाडीने प्रवास करतायत आणि गाडीत बसल्या बसल्या राम म्हणतायत. तुमच्या गाडीचा अपघात कधीच होणार नाही, कधीच अपघात होणार नाही. का तर तुमच्या गाडीच्या मागे पुढे राम धावत असतो. तुकोबाराय लिहितायत मार्गी चालता मुखी नामवानी, मार्गी चालता मुखी नामवानी, उभा चक्रपाणी मागे पुढे. तुम्ही गाडीत बसल्या बसल्या राम म्हणतायत. गाडीतला एक जरी मनुष्य राम म्हणतोय, राहिले सगळ्यांनी म्हटलं तर आनंदच आहे, पण एक जरी मनुष्य राम राम म्हणतोय गाडीत बसल्या बसल्या, तर हा राम, हा कृष्ण तुमच्या गाडीच्या मागे पुढे पळत असतो आणि तुमचा बचाव करतो, तुमचा अपघात होऊ देत नाही. आणि म्हणून अपघात सहसा त्यांचेच होतात, त्याच गाड्याचे होतात की ज्या गाड्यात प्रवासात देवाचं नाव घेतलं जात नाही. गाडीमध्ये सटरफटर गप्पा चालल्यात, सिनेमाची गाणी ऐकतात, वाचाळ गप्पा करतात, एकदाही देवाचं नाव घेत नाहीत. झाला अपघात अशाच गाडीचा होतो किंवा ज्याच्या नशिबात लिहिलं त्याच्याच गाडीचा अपघात होतो. दोन गाड्याचा अपघात होतो. ज्याच्या नशिबात लिहिलं त्याच्या गाडीचा अपघात होतो आणि दुसरं ज्या गाडीत नामस्मरण नाही त्या गाडीचा अपघात होतो. पण ज्या गाडीत नामस्मरण चालू आहे त्या गाडीचा अपघातच होत नाही, हा सिद्धांत आहे. तुकोबाराय शब्द देत आहेत, मार्गी चालता मुखी नामवानी, मार्गी चालता मुखी नामवानी, उभा चक्रपाणी मागे पुढे. तुम्ही पायी असो की गाडीत असो, तुम्ही पायी असो की गाडी असतो, तुम्ही रस्त्याने पायी चाललात आणि रामराम म्हणतात, तुम्हाला कोणती गाडी येऊन ठोकणारच नाही. भले तुम्ही सावध नाही आहेत, नामाच्या धुंदीत आहेत, गाडी येऊन ठोकणार नाही. तो राम त्या गाडीला ब्रेक लावेल. हो, राम त्या माणसाच्या पायात शिरेल आणि राम स्वतः त्या माणसाच्या पायात शिरून ब्रेक मारेल. समोरची गाडी तुमच्या अंगावर येणार नाही, तुम्ही गाडीवर जाणार नाही, का राम तुमचं रक्षण करतोय. शब्द तुकोबारायाचा आहे. मार्गी चालता मुखी नामवानी, उभा चक्रपाणी मागे पुढे. तुम्ही पायी असा की गाडीत असा, तुम्ही राम घोकतायत, देवाचं नाव घेतायत, देव तुमच्या मागे पुढे धावत असतो आणि तुमचा बचाव करतो. मग तुम्ही गाडीत आहेत, रामराम म्हणतायत, गाडीचा अपघात कधीच होणार नाही, कधीच होणार नाही. म्हणून सदैव लक्षात ठेवा की प्रवासात गाडीत बसलायत, एखाद्या माणसाने तरी मनातल्या मनात रामराम म्हणावं, चुकूनही गाडीचा अपघात व्हायचा नाही. सगळ्यांनी राम म्हटलं तर आनंदच आहे, होणारच नाही, पण एखाद्याने तरी रामराम म्हणावं. प्रवासात गाडीत एखाद्याने तर रामराम म्हणावं, गाडीचा अपघात होणार नाही. मी बोललो अपघात त्याच गाडीचा होतो की ज्या गाडीत रामनाम घोकल्या जात नाही, एक गोष्ट, आणि ज्याच्या नशिबात लिहिलं आहे त्याच्या गाडीचा. या दोन गाड्याचा अपघात होईल. पण गाडीत रामराम म्हणतायत, तुमचा अपघात कधीच होणार नाही, कारण राम तुमच्या गाडीच्या मागे पुढे धावत असतो. तुम्ही पायी चाललायत, हे झालं गाडीचं, तुम्ही पायी चाललायत. आपण बोललो तुम्ही पायी चाललायत, राम म्हणतायत, तुम्हाला कोणतीच गाडी ठोकणार नाही आणि तुम्ही गाडीवर जाणार नाही, आपटणार नाही, धोपटणार नाही, कुत्रं मांजर चावणार नाही, काहीच होणार नाही. तुम्ही कुठेही असा, पायी असा नाही तर गाडीत असा, तुम्ही रामराम म्हणा, हा राम तुमच्या मागे पुढे धावत असतो, हा कृष्ण तुमच्या मागे पुढे धावत असतो, तुमचं रक्षण करत असतो अपघातातून. तुकोबाराय हेच तिसऱ्या चरणात सांगतायत की मार्गी चालता मुखी नामवानी, उभा चक्रपाणी मागे पुढे. मार्गी चालता मुखी नामवानी, उभा चक्रपाणी मागे पुढे.
याच्यापेक्षा देवाने अजून काय सेवा करायची हो तुमची? नाही तुम्हीच सांगा ना, काय सेवा करावी? तुकोबाराय म्हणतात तुम्ही अंतरुणावर झोपलेत, पडल्या पडल्या राम म्हणतात, हा राम बाजूला उभा आहे. आता तुम्ही अंतरुणावर उठून बसलेत आणि राम म्हणतायत, हा राम बाजूला डोलतोय. आता तुम्ही उठून उभा राहिलेत, प्रसंग लक्षात घ्या. अंतरुण केले, पडलायत, पडल्या पडल्या राम म्हणतायत, राम बाजूला उभा आहे. आता उठून बसले राम म्हणतायत, राम बाजूला डोलतोय. आता चालायला लागले, तोही तुमच्याबरोबर चालू लागतो, तुमच्या मागे पुढे फिरतो, तुमचा अपघात वाचवतो. म्हणजे प्रत्येक प्रसंगी देव तुमच्यासोबत उभा आहे. प्रत्येक प्रसंगी देव तुमच्या सोबत उभा आहे, तुमचा रक्षक बनतो. मग नाम घोका ना, नाम घोका. शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे यासी कीर्तनाची गोडी, प्रेमे घाली उडी नामासाठी. तुका म्हणे यासी कीर्तनाची गोडी, प्रेमे घाली उडी नामासाठी. देवाला कीर्तनाची आवड आहे आणि म्हणून देव कीर्तनात उडी घालतो. तेथे असे देव उभा, दिसे कीर्तनाची शोभा. प्रत्येक कीर्तनात देव काठी घेऊन उभा असतो. तेथे असे देव उभा, दिसे कीर्तनाची शोभा. देव कीर्तनात उभा असतो. देवा कीर्तनाची आवड मोठी, एका जनार्दनी पडली मिठी. देवा कीर्तनाची आवड मोठी, एका जनार्दनी पडली मिठी. तात्पर्य देव कीर्तनात उभा असतो. आता कीर्तन हे दोन प्रकारचे आहे. तसे अनेक कीर्तन आहेत, पण प्रामुख्यानं कीर्तन दोन प्रकारचे आहे. अखंड हरिनाम सप्ताहात महाराज विना घेऊन उभा राहतो, एखादा अभंग घेतो आणि त्या अभंगावर निरूपण करतो. हे झालं सांप्रदायिक हरिकीर्तन, संध्याकाळी 9 ते 11. पण कीर्तन या शब्दाचा अर्थ होतो मुखानं देवाचं सतत नाम घेणं, हेच कीर्तन आहे. दणबारा लिहितात, किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी नेले, इथं माझे जी उरले पायीकपण. दणबारा म्हणतात की मी धर्मकीर्तन केलं, आणि कीर्तन या शब्दाचा अर्थ होतो बडबड. 4 माणसं वटवट लावली, आपण म्हणतो काय कीर्तन लावलं रे, गप ना. तर कीर्तन या शब्दाचा अर्थ बडबड करणे. कीर्तन या शब्दाचा अर्थ होतो बडबड करणे. मग हरिनामाची बडबड करणे हे हरिकीर्तन आहे. तात्पर्य मुखानं सतत हरिनाम घेणं हेच कीर्तन आहे. पण आपल्याकडं कीर्तन म्हटलं की आपल्याला एक चित्र डोळ्यापुढे येतं की अखंड हरिनाम सप्ताह आहे, टाळकरी उभे आहेत, महाराज उभा आहे, विना घेतलाय, रूप पाहता लोचने घेतले, ते झाले की अभंग घेतलाय, अभंगावर निरूपण केले, समोर श्रोते ऐकतायत, याला आपण कीर्तन म्हणतो. ते तर कीर्तन आहेच, एक कीर्तनाचा प्रकार आहे. पण कीर्तन या शब्दाचा खरा अर्थ होतो मुखानं सतत हरिनाम घेणं. ऐसे माझेनी नाम घोषे, नाहीशी करती विश्वाची दुःखे, अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरले. तरी कीर्तनाचे नि नटनाचे, नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. पुढं मावले तर ऐसे माझेनी नाम घोषे, नाहीशी करती विश्वाची दुःखे. कीर्तनानं हरिनामानं जगाचं दुःख नाहीसं करतात आणि जगात सुखाची स्थापना करतात. तात्पर्य कीर्तन म्हणजे मुखाने सतत हरिनाम घेणे. आणि मग देवाला त्या सांप्रदायिक 9 ते 11 जे कीर्तन होतं त्याची आवड आहे, आणि मुखाने हरिनाम घेणं या कीर्तनाची आवड आहे. म्हणून त्या रात्री ते 9 ते 11च्या कीर्तनातही देव उभा असतो, आणि मुखानं नाम घेता या कीर्तनातही देव उभा असतो. आणि मग महाराज म्हणतात की तुका म्हणे अशी कीर्तनाची गोडी, प्रेमे घाली उडी नामासाठी. विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई. यथामती आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. थोडक्यात सारांश. तुकोबाराय म्हणतात की निजल्याने गाता उभा नारायण, बैसल्या कीर्तन करिता डोले. उभा रावण्यामुखी नाम वदेवाचे, उभा रावण्यामुखी नाम वदे, नाचे हा गोविंद नाना छंदे. मार्गी चालता मुखी नामवाणी, उभा चक्रपाणी मागे पुढे. तुका म्हणे अशी कीर्तनाची गोडी, प्रेमे घाली उडी नामासाठी. तुकोबारायांनी इथे आम्हाला देवाचा कायमचा पत्ता दिलाय की तुम्हाला देव हवाय, देव शोधायचा आहे, मी पत्ता सांगतो म्हणले.
काय की देव कुठं उभा आहे, तर देव आपल्या नामापाशी सदैव उभा आहे. देवाचा कायमचा पत्ता नरबरांनी सांगितलं, तुकोबारांनी सांगितलं. नरबरा सांगतात की तयापाशी पांडवा मी हरपला गिवंसावा, जे तर नाम घोषू बरवा करीत ते माझं. तुकोबारा म्हणतात निजल्याने गाता उभा नारायण, बैसुनी कीर्तन करीत डोले. दोन्ही महासंतानं देवाचा पत्ता दिलाय आणि तो एकच पत्ता आहे की देव आपल्या नामापाशी उभा आहे. देव आपल्या नामापाशी उभा आहे. जगात तुमची आमची तक्रार आहे की देव आहे तर देव भेटत का नाही, देवाची भेट सगळ्यात अवघड आहे अशी आमची तक्रार आहे. तुकोबाराय म्हणतात देवाची भेट अवघड नाही, देवाची भेट सोपी आहे. उलट जगात सगळ्यात सोपं काय तर देवाची भेट आहे असं तुकोबाराय म्हणतात. कशी सोपी आहे तर तुम्ही देवाचं नाव घ्या, देव नावापाशी टुनकून उडी मारून येतो. देव आपल्या नामापाशी सदैव हजर आहे आणि देव नामापाशी उभा राहिला म्हणजे तो तुम्हाला भेटला. आता प्रश्न असा आहे की तो नामापाशी उभा आहे म्हणजे आमच्या बाजूला उभा आहे तर दिसत का नाही, याचं कारण तो स्वसंवेद्य आहे. याचा अर्थ देवच देवाला पाहू शकतो, मनुष्य नाही. तुम्ही संत बना अर्थात देव बना, तुम्हाला खरा देव पाहता येईल. आणि म्हणून देवाचा खरा पत्ता आहे देवाचं नामस्मरण. तुम्ही संध्याकाळी किंवा दिवसा कधी अंतरुणावर पडलाय, पडल्या राम म्हणतायत, तो राम तो नारायण तुमच्या बाजूला उभा असतो. आता तुम्ही अंतरुणावर उठून बसलायत, तो राम नारायण तुमच्या बाजूला डोलत असतो. आता तुम्ही उभे राहिलायत, तो राम तो नारायण तो गोविंद छंदानं तुमच्या बाजूला नाचत असतो. आता तुम्ही वाटेने चालू लागलायत, तो राम तो नारायण तुमच्या मागे पळत असतो, तुमच्या मागे पुढे पळत असतो, तुमचं रक्षण करत असतो. आणि हाच राम हाच नारायण कीर्तनात काठी घेऊन उभी असतो. 9 ते 11 जे सांप्रदायिक कीर्तन आहे त्यात काठी घेऊन उभा असतो. तात्पर्य देव तुम्ही ज्या अवस्थेत आहात त्या अवस्थेत नाम घेतायत, त्या प्रत्येक अवस्थेत तुमच्या बाजूला उभा आहे. तुम्ही झोपलायत नाम घेतायत बाजूला उभा आहे. तुम्ही उठून बसलायत नाम घेतायत बाजूला डोलतोय. तुम्ही उठून उभा राहिलायत नाम घेतायत तो बाजूला नाचतोय. तुम्ही चालू लागले तो तुमच्या बरोबर चालू लागतो, तुमच्या मागे पुढे पळतो, तुमचं रक्षण करतो. मग काय हवंय काय अजून, याच्यापेक्षा मोठं काय हवंय? आणि म्हणून आम्हाला शहाण होण्याची गरज आहे की देव आहे कुठं नेमका, तर देव नीती आणि भक्तीपाशी आहे. आणि म्हणून पाळा नीतीचे नियम मुखी राहो विठ्ठल नाम. चोका महाराज, पाळा नीतीचे नियम मुखी राहो विठ्ठल नाम. नीतियुक्त कर्म करा, मुखात रामनाम धारण करा. जीवनात आतून बाहेर देवच भरलाय. आतू बाहेरून मी कोंदले, हे जग निखळ माझेची ओतले. आतून बाहेरून देव खचून भरलाय. तुमच्या जगाच्या नाही मी तुमच्या. तुम्ही नीतियुक्त कर्म करा, मुखात रामनाम धारण करा. तुमच्या आतून बाहेरून देव खचून भरलाय. देव विश्वात तर भरलायच, ही ओवी विश्वासाठी आहे. आतू बाहेर मी कोंदले, पण देव तुमच्या आतून बाहेरून कोंदून भरतो. कधी? पाळा नीतीचे नियम मुखी राहो विठ्ठल नाम. नीतियुक्त कर्म करा, मुखात रामनाम धारण करा. देव सदैव तुमचा सांगाती आहे, देव सदैव तुमच्या बाजूला उभा आहे. आणि मग या नित्यनामाने उद्या जीवनामध्ये विवेक वैराग्य श्रीगुरूची भेट आत्मज्ञान या सगळ्या गोष्टी घडतात. तुम्ही संत बनता. संत बनले म्हणजे पांडुरंग बनले अर्थात देव बनले. आणि तुम्ही देव बनले की देवच देवाला पाहू शकतो. मग तुम्ही खऱ्या देवाला पाहू शकाल, खऱ्या देवाशी बोलाल, गप्पा माराल, जीवन सफल होईल, जीवन धन्य होईल. हा जीवनाचा सफल प्रवास असतो. आणि म्हणून देवाचं नाव हे देवापेक्षाही मोठं आहे, देवापेक्षाही मोठं आहे. ते मुखात धारण करा. देवाच्या नावानं दगडं तरतात, देवाच्या हातून दगडं बुडतात. देवाचं नाव देवापेक्षा मोठं आहे. हा विनोद असतो. देवाने देवाचं नाव एकच आहे. प्रभू रामचंद्र सेतू बंधनाच्या वेळेस प्रयोग करायला गेले की माझ्या नावानं दगडं तरतात,
माझ्या हातून तरतोय का दगड बघावं म्हणले. समुद्राच्या किनाऱ्यावर बसले, दगड सोडा तर पाण्यात बुडला. मागं वळून पाहताय तर मारुतीराय. देवाला अपमान वाटला, माझ्या हाताने दगड बुडला. एखादं पोरगं पळत आणि रस्त्यावर पडलं, ते पडल्यावर उठतं आणि आधी भोवताली बघतं आपल्याला कोणी पाहिलं का. ते किती लागले पुन्हा बघायचं, पण आपल्याला कोणी पाहिलं का. कोणी पाहिलं तर अपमान होतो. देवाने मागं वळून पाहिलं रामचंद्राने, पाहतात तर मारुती. अपमान वाटला. म्हणले मारुती कधी आला रे. मारुतीराय म्हणतात देवा दगड बुडाल तेव्हा चालू. चिमटा काढला देवाला, देवा दगड बुडाल तेव्हा चालू. म्हणले मारुती बस. कसं रे म्हणले, माझ्या नावाने दगड तर आले, तर माझ्या हाताने का दगड बुडाला आहे. मारुतीराने फार गोड उत्तर दिले. म्हणले देवा भगवंता, तुम्ही ज्याला सोडाल तो कसा तरेल हो. तुम्ही दगड सोडलाय, देव ज्याला सोडतो तो बुडतोच, देवाने ज्याला धरले तो तरतो. देव प्रसन्न झाले. विनोदाचा भाग आहे. देवाच्या नावानं दगड तरतात. देवाचं नाव देवापेक्षा मोठे, देवाचं नाव देवापेक्षा मोठे. आणि मग तुकोबाराय विनोदानं म्हणतात की तुझ्या नावाचा महिमा तुझं नकळे मेघश्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोड याच्यासाठी. तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघश्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोड याच्यासाठी. देवाचं नाव देवाच्या नावापेक्षा मोठं आहे. देवाच्या नावाचा महिमा खुद्द देवालाच कळत नाही. साखरेची चव खाणाऱ्याला कळते. देवाच्या नावाची चव किंवा देवाच्या नावाचा आनंद भक्ताला कळतो, देवाला कळत नसतो. हा विनोदन घ्यायचं आहे. तुकोबाराय मजन बोलत आहेत देवाला की तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोड याच्यासाठी. आणि म्हणून देवाची मैत्री करण्याचा प्रयत्न करा. देवाची मैत्री फार सोपी आहे. त्याचं नित्य नाम घ्या, देव तुमचा मित्र होतो. देव तुमचा मित्र झाला की तो तुमचा सहाय्यक होतो, तुमचा रक्षक बनतो, तुम्हाला सुख देतो, तुम्हाला मुक्ती देतो, तुमचा योगक्षम चालवतो. सगळी जिम्मेदारी देव घेतो. सगळं 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 जीवनात सुजलाम सुफलाम होतं, सुजलाम सुफलाम होतं. पण आम्ही देवाचं नाव घेत नाही, मग देव आमच्याकडे डोंकून पाहत नाही. मग हालापेष्टा, इडापिडा, संकट बिंकट, भांडण तंटा, वादविवाद, घरात अडीअडचणी सगळं सुरू होतं. देवाचं नाव घ्या, सगळं सगळं सोपं होतं. त्याचं नाव घ्या, तुमच्या बाजूला आहे, तो तुमचा मित्र आहे. मित्र झाला की तुमचा रक्षक बनतो, तुम्हाला तुमचा सहाय्यक बनतो, तुम्हाला सुख देतो, मुक्ती देतो, योगक्षम चालवतो. खाणं पिणं सगळी जिम्मेदारी देवाची. तुम्हाला भार घ्यायचीच गरज नाही. तुका म्हणे देव त्यांचा भार चालवी कामार होऊन या. तुका म्हणे देव त्यांचा सर्व भार चालवी कामार होऊन या. तो तुमचा मित्र झाला, तुमचा सगळा भार घेतो, तुमचा संसार वढतो. आणि मग देवाच्या नावाचा विसर पडू देऊ नका. देवाच्या नावाचा विसर ही विपत्ती आहे. देवाच्या नावाचा आठव ही खरी संपत्ती आहे. देवाचं नाव घ्या ही संपत्ती आहे. आणि म्हणून तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात की निजल्याने गाता उभा नारायण, बैसून कीर्तन करिता डोले. तुम्ही झोपून असो, बसून असो, उभा राहून असो, चालताना असो, कुठल्याही अवस्थेत देवाचं नाव घ्या. देव सदैव तुमच्या बाजूला उभा आहे आणि तो तुमचा सदैव मित्र आहे. कारण त्याला नामाची आवड आहे. नाम घेतलं की तो उडी मारतो. नाम उच्चारिता कंठी, पुढे उभा जगजेठी. देव सदैव नामापाशी उभा आहे. तुम्ही नित्य नाम घ्या, देव बाजूला उभा आहे. हनुमान महाराज म्हणतात की निजल्याने गाता उभा नारायण, बैसून कीर्तन करिता डोले. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली लिले कुरे वेडी वाकुडी उत्तरे. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारिला अधिकार मी आपुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पै किंकरा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.